सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे वादग्रस्त कारनामे सर्वश्रुत आहेतच, त्यातच आता आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे। नवी मुंबईतील रबाळे परिसरातून अपहरण झालेल्या ट्रकचा हेल्पर थेट खेडकर कुटुंबाच्या पुण्यातल्या घरात सापडल्याचं समोर आलंय। या प्रकरणामुळे खेडकर कुटुंबियांच्या अडचणीत वाढ झाली आहे। पूजा खेडकरच्या कारला धडक दिल्यानंतर तिनं थेट ट्रक चालकाचं अपहरणच केलं। शनिवारी संध्याकाळी मुलुंड ऐरोली मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक आणि खेडकरच्या कारमध्ये अपघात झाला। या ट्रकमध्ये चालक चंद्रकुमार चव्हाण आणि हेल्पर प्रल्हाद कुमार हे दोघं होते आणि त्याचवेळी कारमधील दोघांनी हेल्पर प्रल्हाद कुमारला जबरदस्तीने त्यांच्या कारमध्ये बसवून घेतलं। घाबरलेल्या ट्रक चालकानं घटनेची माहिती ट्रक मालक विलास ढेंगरे यांना दिली। ढेंगरेंनी तात्काळ नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली। त्यानंतर अपहरण झालेल्या ट्रकचा हेल्पर खेडकरांच्या घरात सापडला। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, पूजा खेडकर यांचे कारनामे अनेक समोर येतात आणि हा आता एक वेगळाच प्रकार समोर आलाय। थेट एका हेल्परचं अपहरण आणि तोही त्यांच्या घरात सापडतो। काय नेमका हा प्रकार आहे? आपण तर प्रकार सांगितला की एका टोल नाक्यावरती काहीतरी वाद झाला आणि त्याच्यानंतर त्याचं अपहरण केलं। मूळ मुद्दा काय आहे माली, की जर ही तक्रार खरोखर आता जशी दिसते आहे तशी असेल आणि ह्याच्यामध्ये इतर काही गोष्टी नसतील तर आपण ज्याला फेस व्हॅल्यूवरती आपण म्हणतो, तर फेस व्हॅल्यूवरती असं दिसतं आहे की पूजा खेडकर यांच्या संदर्भामध्ये ह्या एकानंतर एक गोष्टी का घडतायत? तर साधं कारण आहे की कुठल्या तरी प्रकारचे अशी शक्ती किंवा अशी कुठली तरी मस्ती आहे की ज्यामुळं तुम्ही असं करू शकता साधारणपणे। कारण त्यांचं जे प्रकरण आहे पूजा खेडकरचं ते अटकेपर्यंत गेलं, नंतर वेगळ्या न्यायालयाने दिलासा दिला, गोष्टी महाराष्ट्रामध्ये चर्चेला आल्या। त्यानंतर सुद्धा असं करण्याचं धाडस याला केवळ आपण मस्ती एवढंच म्हणू शकतो, बाकी काही नाहीये। कारण अशा कारणात आपल्याला कुणीतरी वाचवतो, इतक्या सर्वोच्च कोर्टापर्यंत गेल्यानंतर सुद्धा काही झालं नाही, फार फार तर आपलं पद गेलं, याच्या पुढे ते घडलेलं नाहीये। त्यामुळे ना अटक झाली वगैरे, ह्याच्यातनं ही केलेली कृती असावी। आता हा जो अपहरण झालेला व्यक्ती आहे हे पूजा खेडकरच्या त्याच घरात सापडला आहे असं म्हणतायत की ज्या घराची झडती पोलिसांनी पूजा खेडकरच्या आईनी म्हणजे मनोरमा खेडकरनी जे शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना ती धमकी दिली बंदुकीच्या माध्यमातून, त्याच्यानंतर त्या घराची झडती घेतली। बरं, ते घर कसं आहे की ज्या घराच्या बाहेरच्या बाजूला अतिक्रमण करून त्या ठिकाणी महापालिकेच्या जागेवरती वृक्षारोपण काय जे छोट्या झाडं बिडे लावली होती ती महापालिकेने उखडल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी पुन्हा तशाच पद्धतीची रचना करण्यात आली। आणि पूजा खेडकरच्या वडिलांनी तर नंतर माध्यमांना मुलाखती देऊन माझ्यावरती कसा अन्याय झाला वगैरे असं सांगितलं होतं। आत्ताचं हे सगळं प्रकरण जर आपण बघितलं तर काय लक्षात येत आहे की कसल्याच प्रकारचा कायदेशीर वरवांटा न फिरल्यामुळं पुन्हा एकदा खेडकर कुटुंबीय चर्चेत आलं। कारण आपल्याला कोणीच काही करू शकत नाही, आपण काहीही कृती केली तरी या लोक कुटुंबाला विश्वास वाटला पूर्णपणे, त्यातनं झालेली ही कृती आहे। हा अपहरण झालेला जो ट्रक आहे हा ट्रकचा हेल्पर आहे, ज्याला क्लीनर आपण म्हणतो, तो क्लीनर आहे की ज्या क्लीनरला ह्या घरातनं पकडलं आणि त्यांनी आता प्रत्यक्षात हे माहिती नाही की पूजा खेडकरच्या बरोबर जिथं कारला धडक बसली होती तेव्हा काय नेमकं घडलं। पण कायदा आणि सुव्यवस्था आहे ना, तुम्ही IAS ऑफिसर राहिलेले आहात, माझी का असे ना, पण तुम्ही पोलिसांना कळवायला पाहिजे, पोलीस प्रक्रियेतनं पार पाडायला पाहिजे। यातलं काही झालेलं नाहीये हेमंत। नक्कीच राहुल, असेच संपर्कात राहा। आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार देखील आहेत। विजय कुंभार, तुम्हाला याबद्दलची माहिती कशी मिळाली आणि यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला ही माहिती सुरुवातीला खरं तर पत्रकारांच्या माध्यमातूनच मिळाली, माझ्याकडे चौकशी झाली आणि त्यानंतर मी या सगळ्या प्रकारची वेगवेगळी ठिकाणी म्हणजे पोलीस वगैरे असेल त्यांच्याशी चर्चा करून ही माहिती घेतली। याचा आता रितसर FIR रबाळेला दाखल झालेला आहे। त्याच्यातून असं दिसतंय की यांची जी गाडी आहे, जी मला वाटतं लँड क्रुझर होती, ती लँड क्रुझर आणि तो काही मिक्सर ट्रक होता, त्यांचे तो एकमेकांना घासले, त्याच्यातून प्रचंड वाद झाला। प्रचंड वाद झाल्यानंतर ते जे ड्रायव्हर या कारचा होता त्याने या गाडीच्या ड्रायव्हरला खाली बोलवलं, पोलीस स्टेशनला जाऊन म्हटल्यानंतर तो मिक्सरचा ड्रायव्हर तयार झाला जायला आणि त्याला चला पोलीस स्टेशनला जाऊया आणि तुमची गाडी जी मिक्सर आहे ट्रक आहे तो आमच्या बरोबर घ्या असं सांगितलं। आणि अचानक तिथून पुढे थोडस पुढे गेल्यानंतर त्या ट्रकच्या नजरेतून ही कार गायब झाली आणि मग तो आधीच्या ट्रकचा ड्रायव्हर होता त्याने आपल्या मालकांना सांगितलं आणि मग अपहरणाचा गुन्हा वगैरे दाखल झाला। आणि ही कार हा ड्रायव्हर हा त्यांच्या घरामध्येच सापडला। पूजा खेडकर आणि त्यांच्या वडिलांचं जे घर आहे प्रचंड गाजलेलं घर आहे, ते राहुल कुलकर्णी सांगितलं
तर तिथंच सापडला. तिथं आता सुद्धा जे व्हिडिओ तुम्ही बघताय त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे पूजा खेडकर दिसते बोलताना. शेवटचा 20-21 सेकंदांचा आहे आणि पोलिसांचं असं म्हणणं आहे की आम्हाला अडवलं, आज जाऊ दिलं नाही. त्या व्हिडिओ मधून ते दिसतंय. आणि एवढं घडूनही अजूनही मुख्य आणखी काही FIR आता पोलीस दाखल करणार आहेत, म्हणजे शासकीय कामात अडथळा आणला वगैरे वगैरे. परंतु हे जे घडलं याच्यातून एक गोष्ट सिद्ध झालेली आहे. अगदी आता पूजा खेडकरच्या बाबतीत दिल्लीला FIR झाला असला, ते सुप्रीम कोर्टापर्यंत काय घडलं ते आपण बघितलं. परंतु जे त्यांच्या बाबतीत त्यावेळेला घडलंय ते अत्यंत कमी घडलंय. त्या सगळ्या कारवाया त्यांनी केलेल्या त्या वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे होते, परंतु त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. एक फारच गंभीर होता, त्याच्या बाबतीत फक्त त्यांना बडतर्फ करण्यात आलं आणि ती एक कारवाई दिल्ली पोलिसांकडून चाललेली आहे. पण बाकीचे जे गुन्हे आहेत, बनवेगिरी वगैरे वगैरे, त्याच्यावर काहीच झालं नाही. आणि ह्या गुन्ह्यातूनही त्या जवळपास आता सुप्रीम कोर्टाने त्यांना अटकपूर्व जामीन दिल्यामुळे त्या निर्धास्त होत्या. पण याच्यातनं एक गोष्ट सिद्ध होते की एक क्रिमिनल माइंडेडच लोक आहेत. जरी सुटले, एवढं मोठं प्रकरण घडलं तरी त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली नाही. त्या व्हिडिओतून आणखी एक दिसतं म्हणजे ते पोलिसांना आत सुद्धा येऊ देत नाही. म्हणजे पोलिसांना किंवा कुठल्याही यंत्रणेला जुमानण्याची त्यांची वृत्ती नाही. पण अजून तरी आता जे काही घडलंय, मागे त्यांनी रिव्हॉल्वर दाखवलं वगैरे सगळं बघता जे काही घडलंय त्याच्या आता तरी त्यांचे बाकीचे जे गुन्हे आहेत इतर त्यावेळेला जे आरोप केले जाते त्याचीही चौकशी व्हावी. आणि अशा गोष्टीला आळा नाही बसला तर तुम्ही कितीही कोर्टात जा, कितीही काही उघडकीला आणा, ज्यांना असं वरदहस्त, ज्याला राहुल कुलकर्णींनी शब्द वापरला, वरदहस्त असल्यानंतर आपलं कुणी काही करू शकत नाही, ही वृत्ती जी वाढीला लागलेली आहे ती आणखी वाढीला लागेल. नक्की. विजयजी, आणखीन एक प्रश्न उपस्थित होते, तो म्हणजे तुम्हाला याबद्दल काय माहिती हे आम्हाला ऐकायला आवडेल की ज्यावेळी हा अपघात झाला त्यावेळी त्या कारमध्ये नेमकं कोण होतं, म्हणजे जे कुणी हे अपहरण केलं याबद्दल काही माहिती मिळू शकली आहे का? दोन गोष्टी मी पोलिसांशी बोललो. आता त्यावेळेला कारमध्ये आणखी कोण होतं त्याचा तपास चालू आहे. पण जे 2 लोक होते ते तुम्ही बघा, ते ड्रायव्हर आणि काहीतरी त्यांचा हेल्पर या स्वरूपाचा त्या कारमधले 2 लोक असतील. त्यांचं धाडस होतं की तिथून ते पोलिसांकडे न जाता थेट खेडकरांच्या घरी त्या ड्रायव्हरला घेऊन यावं, ज्याचा अपहरण झालंय त्याला. म्हणजे त्यांनाही माहितीये की आपल्या मालक आपल्याला सोडवणार आहे, काही झालं तर काही बिघडणार नाही, पोलिसांकडे केस वगैरे काही होणार नाही. परंतु इथे पोलिसांमध्ये केस झाली आणि पुढचं सगळं बिघडलेलं आहे. आता बाकीचं हे पहा, कुठलाही ड्रायव्हर म्हणजे अगदी कुणाकडेही असला तरी ड्रायव्हर किंवा नोकर हा एवढं मोठं कुणालाही अपहरण करण्याचं धाडस करणार नाही. त्यामुळे हा त्यांचा पहिलाच गुन्हा असेल असं मला अजिबात वाटत नाहीये. नक्की. राहुल, मुळात ही वृत्ती, जसं मगाशी तुम्ही म्हणालात, ही मस्ती किंवा मगरुरी ही नेमकी येते तरी कशाच्या जीवावर? इतक्या मोठ्या मोठ्या गंभीर प्रकरणांमध्ये नाव आलेलं आहे खेडकर कुटुंबियांचं, तरी सुद्धा आता एक नवा कारनामा येतो आणि त्यामुळेच हा प्रश्न उपस्थित होतो, ही मगरुरी नेमकी कुणाच्या जीवावर? पैशाच्या. कारण असं झालं होतं की दिलीप खेडकर यांची संपत्ती किती ह्याच्या खूप सुरस कहाण्या त्यावेळेला आल्या होत्या चर्चेत. कारण त्यांनी जे अफिडेव्हिट दाखल केलं त्याच्या संपत्तीचं विश्लेषण झालं. खासगीमध्ये तर अनेक लोक अनेक पद्धतीचे आकडे सांगतात आणि ते खासगीतले आकडे 5,000 कोटीपासून 10,000 कोटीपर्यंत किती असू शकतात. आणि असा एखादा व्यक्ती की जो त्या केडरचाच नाहीये, तो दुसऱ्या केडरमध्ये जाऊन तिथे उच्चपदस्थ होतो आणि ते उच्चपदस्थ होत असताना सगळे आर्थिक व्यवहार करत 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 तिथपर्यंत जातो. लोकसभेची निवडणूक पण लढतो वंचित बहुजन आघाडीकडनं. तर याचा अर्थ असा की पहिलं तर सगळ्यात जास्त दिसतं आहे ते पैशाचं स्रोत, आणि दुसरं आहे ऑब्व्हियसली की कोणाचं तरी पाठबळ. कारण राजकीय पाठबळ असल्याशिवाय असे कित्येक मातब्बर लोक आहेत की जे ध्वस्त झाले. म्हणजे पुण्यातली किती उदाहरण मी सांगू की भले मोठे मोठे बिल्डर ज्यांची खूप मोठ्या मोठ्या व्यवहार उलाढालीची नावं आणि चर्चा होत्या, ते सुद्धा ध्वस्त झाले. पण हे अशा पद्धतीचं वर्तन करणारे लोक जे कोणी असतील ते, याचं कारण पैशाबरोबरच कोणाचं तरी पाठबळ असतं. आणि तर हिमालय असं आहे की हायकोर्टामध्ये किती काळ प्रकरण चाललं, सुप्रीम कोर्टामध्ये किती काळ प्रकरण चाललं. आता जे IAS ऑफिसर ह्या सगळ्या त्यांच्या क्रिमिलियरच्या सर्टिफिकेट संदर्भामध्ये काम करत होते, तर त्यांच्याशी आम्ही ते ज्या परिघात काम करत होते तिथल्या काही लोकांशी मी बोललो. ते म्हणाले की इतकी मगरुरी की प्रत्यक्षात त्या सुनावणीला पण हजर न राहता येईल यासाठी वेगळी कारणं सांगणं, इकडून तिकडून दबाव आणण्याचा प्रयत्न करणं. तर हे मला असं वाटतं की 2-3 प्रकारातनं झालेलं हे संयोग आहे. एक तर पैसे खूप मोठ्या प्रमाणात असतात अशा लोकांकडे दिसतंय साधारणपणे, कारण इकडे मावळमध्ये वगैरे जमिनी खरेदी केल्यात, आणि दुसरं मोठं राजकीय पाठबळ आहे
आणि त्या एका कुठल्या तरी कारणामुळं इतक्या मोठ्या पद्धतीचं धाडस लोक करू शकतात, जे पुन्हा पुन्हा 30 नावं समोर येतात. त्याचं तेच आहे की हेच दोन मोठी बलस्थानं असतात. नक्की विजयजी, आता यामध्ये पोलिसांशी तुमचं नेमकं काय बोलणं झालं ते तुम्ही सांगितलंच, मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय का आणि मुळात यात काय गुन्हा दाखल होऊ शकतो आणि प्रत्यक्षात खेडकर कुटुंबियांवर या प्रकरणी काही गुन्हा दाखल होऊ शकतो का? व्हायलाच पाहिजे, कारण याच्यामध्ये हा जो पहिला FIR झालाय त्याच्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे. अपहृत व्यक्ती पूजा खेडकर आणि त्यांच्या वडिलांचं घर आहे तिथे सापडलेली आहे. त्याच्यामुळे आणि पोलिसांना ते दरडावतायत, त्यांना आत येऊ देत नाहीत, हेही झालंय. म्हणजे सरकारी कामात अडथळा आणलेला आहे. या प्रकारचे गुन्हे आज दाखल व्हायला पाहिजेत. नाही झाले तर आपण त्याचा पाठपुरावा करू. परंतु याच्यात मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, या व्यक्तींनी या लोकांनी केलेला पहिला गुन्हा नाही. किती गाड्या आहेत, किती बनावट लोकांच्या नावावर गाड्या आहेत, किती बनावट कंपन्यांच्या नावावर गाड्या आहेत, खोटी सर्टिफिकेट्स इथं पिंपरी चिंचवड मधून त्यांनी घेतली, या किंवा त्यांनी आणखी काही खोटी माहिती दिली. या म्हणजे शासनाचा लोगो असलेल्या, म्हणजे आपण IAS आहोत असं भासवणाऱ्या गाड्या उडवल्या, त्याचे व्हिडिओ आले, त्याच्यामध्ये नाचल्याचे व्हिडिओ आले. परंतु त्याच्यामध्ये हे आम्ही तक्रार केल्यानंतर किंवा आम्ही आवाज उठवल्यानंतर थोडं काहीतरी घडलं, परंतु शासकीय यंत्रणेने, ज्याला जबाबदार शासकीय यंत्रणा आपण म्हणतो, त्या कुठल्याही यंत्रणेने अजूनपर्यंत जेवढं काही सुप्रीम कोर्टामध्ये दिल्ली पोलिसांमध्ये चालू आहे त्याच्या पलीकडे काहीही केलेलं नाही. त्याच्यामुळेच यांची मस्ती वाढते. यांच्या सगळ्या 2-3 पिढ्या ह्या प्रशासनामध्ये गेल्यामुळे कुठली यंत्रणा कशी वाकवायची आणि यंत्रणेतले कमकुवत धागेदोरे कुठले आणि प्रचंड पैसा या जीवावर ते सगळं काही मारून नेत आहेत आणि निवांत अगदी ते राहतायत. आता त्यांना कशाची फिकीर पडली. त्यामुळेच आता यात त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा असं वाटतंय. आता पाहूया नेमका काय घडतं आहे पुढे. धन्यवाद विजयजी आणि राहुल या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि चर्चेबद्दल.